नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल। तर आज आपण इथे भिजलेल्या मुगापासूनचा खूप छान आणि टेस्टी असा ब्रेकफास्ट रेसिपी रेडी करणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीला इथे सुरुवात करणार आहोत। तर इथे मी रात्री हिरवे मूग जे असतात ते भिजायला घातलेले होते। बघू शकता खूप छान असे भिजलेले आहेत। त्यानंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये मी थोडेसे कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि तिखटसाठी 2 मिरच्या त्याच्यात घेतलेल्या आहेत। तर तुम्ही इथे तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कारण आपण लहान मुलांना पण देतो, त्याच्यामुळे मी इथे कमीच तिखट घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि मग मिक्सरला त्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर 2-3 वेळा फिरवा आणि छान असं त्याला बारीक करून घ्या। तर इथे आपलं मिक्सरमध्ये मूग जे आहेत बारीक करून झालेले आहेत। बघू शकता तुम्ही खूप छान असं त्याचं बॅटर रेडी झालेलं आहे आणि मूग पण एकदम व्यवस्थित असे बारीक झालेले आहेत। आणि मूग हे खाण्यासाठी खूप चांगले असतात, एकदम प्रोटीनयुक्त नाश्ता आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत 2 वाटी रवा। तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। तर आपल्याला एक छोट्या वाटीच्या साहाय्याने आपण 2 वाटी रवा ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। बघू शकता। तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, त्यामुळे मी इथे मिक्सरमध्ये तो बारीक केलेला नाही आहे। जर तुमच्याकडे जाडसर रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता, जेणेकरून छान असे त्याचे डोसे अप्पे रेडी होते। तर इथे 2 वाटी जे आहे मी रवा घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 वाटी फ्रेश दही घेतलेले आहे। दही ऑप्शनल आहे, तुम्ही दही मिक्स करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल, पण दह्यामुळे काय होतं ते अजून खूप छान आणि टेस्टी लागतं, त्याच्यामुळे मी इथं दही मिक्स करत आहे। आणि आज आपण याच बॅटरमध्ये 3 प्रकारचे डोसे बनवणार आहोत। एक आपण अप्पे बनवणार आहोत, दुसरा आपण आंबोळी टाईप डोसा बनवणार आहोत आणि तिसरा म्हणजे आपला जो प्लेन डोसा असतो, जो की क्रिस्पी असतो, तो वाला आपण इथे आज बनवणार आहोत। तर इथे आपण आता थोड्या वेळासाठी ठेवून देऊयात आणि तोपर्यंत अप्प्यासाठी आपल्याला जे कांदा आणि टोमॅटो लागणार आहे तर त्याला आपण बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे कांदा एकदम बारीक चिरणार आहे मी, जेणेकरून आपल्याला अप्प्यांच्या वरतून त्याला स्प्रेड करायचा आहे। तर तो जास्त जाडसर असेल तर तो कच्चा लागतो, त्याच्यामुळे इथे आपण एकदम बारीक असं कट करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्याला कट करायचं, जेणेकरून तो एकदम बारीक कट होईल। आणि त्याच पद्धतीने आपल्याला टोमॅटो पण कट करून घ्यायचा आहे। तर इथे आपला कांदा बारीक करून झालेला आहे। आता टोमॅटो घ्यायचा आहे आणि टोमॅटो घेताना आपण खूप असं जास्त पिकलेले असेल तर नाही घ्यायचं, कारण ते काय होतं बऱ्याचदा कट करता येत नाही आणि बारीक तर होतच नाही ते, मग ते जाडसर कट करावं लागतं। तर बघू शकता इथे आपला टोमॅटो आणि कांदा छान असे बारीक कट करून झालेले आहे। आणि त्याचबरोबर आता आपण इथे थोडीशी कोथिंबीर कट करून घेणार आहोत। तर हे जे आहे आपण अप्प्यांवरती आपल्याला लागणार आहे। तर इथे आपलं हे तिन्ही गोष्टी रेडी झालेल्या आहेत। आता इथे आपण चटणी बनवणार आहोत। तर एकदम चटणी पण खूप सिंपल बनवणार आहे मी इथे। तर चटणी आपण खोबरं आणि शेंगदाण्याची करणार आहोत, मिक्स करणार आहोत। तर तुम्ही फक्त हवं तर ओल्या नारळाची वगैरे करू शकता, पण मी इथे सुक्या नारळाची करत आहे, कारण आता माझ्याकडे ओला नारळ नव्हता, तर मग म्हटलं चला आपण सुक्या नारळाची करून घेऊया, कारण सुक्या नारळाची पण खूप छान लागते, म्हणजे सुकं जे खोबरं असतं आपलं त्याची पण खूप छान लागते। तर इथे मी कांदा घेतलेला आहे, थोडंसं खोबरं, एक कांदा छान असं कट करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे कट करून झालेलं आहे। आता त्याचबरोबर अजून चटणीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मी इथे दाखवते। थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर, 3 ते 4 मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे। आता ह्याच्यामध्ये अद्रक, लसूण पण तुम्ही मिक्स करू शकता। त्यानंतर आपल्याला हा पूर्ण मसाला काय करायचा आहे, एका पॅनमध्ये आपल्याला छान असं त्याला भाजून घ्यायचं आहे। खूप लालसर नाही करायचे, नॉर्मल आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर ह्याच्यामध्ये बघू शकता मी कांदा, खोबरं, शेंगदाणे आणि मिरची ॲड केलेली होती। बघू शकता इथे चटणी एकदम रेडी झालेली आहे आणि वरून मी फोडणी दिलेली आहे त्याला। तर छान अशी आपली इथे चटणी रेडी झालेली आहे आणि मीठ जे आहे ते तुम्ही चवीनुसार ॲड करू शकता। तर आपली चटणी रेडी झालेली आहे। तोपर्यंत आपलं जे पीठ होतं तेही भिजून झालेलं आहे, आपण चेक करूयात। इथे बघू शकता खूप छान असं झालेलं आहे, पण याची कन्सिस्टन्सी जी आहे आपल्याला अजून थोडंसं ह्याला पातळ करून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे, एकदम नाही करायचं आहे। बघू शकता। तर याच्यामध्ये मी कुठलाच सोडा किंवा इनोचा यूज केलेला नाही आहे, त्यामुळे हे लहान मुलांना खाण्यासाठी पण खूप हेल्दी आहेत।
तर इथे आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. तर आपलं आता जे बॅटर आहे एकदम परफेक्ट असं रेडी झालेलं आहे. तर आपण आता सुरुवातीला आपण ह्याचे बनवणार आहोत उत्तापे. तर इथे आता डोसा उत्तापे हे आपण नॉनस्टिक तव्यावरती बनवतो, पण जनरली जो आपल्याकडे नॉर्मल तवा असतो त्याच्यावरही खूप छान होतात. तर हा माझा म्हणजे नॉनस्टिकचाच तवा होता, पण तो चपाती बनवून खराब झालेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या तव्यावर बनवताना पहिल्यांदा तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडंसं तेल लावून पाणी मिक्स करून म्हणजे पाणी त्याच्यावर शिंपडून ते आपल्याला तवा छान असं क्लीन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला डोसा जो आहे अजिबात खाली चिटकणार नाही, किंवा आप्पे असतील उत्तापा असेल, आंबोळी असेल, अजिबात चिकटणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही नॉर्मल तुमच्या लोखंडी तव्यावर पण करू शकता. तर बघू शकता खूप छान अशी ते आपला इथे आपले उत्तापे रेडी होत आहेत. बघू शकता थोडंसं तेल वरून स्प्रेड करायचं आहे आणि आपल्याला एक प्लेट झाकून ठेवायचे, जेणेकरून छान असं ते वाफलून निघेल. त्याच्यानंतर आपल्याला त्याची एक बाजू चेक करायची आहे. बघू शकता अजिबात तव्याला चिटकला नाही आहे आणि तुम्ही तवाही बघू शकता, तो नॉनस्टिकचा नाही आहे, तो ऑलरेडी रेग्युलर मी ज्याच्यावर चपात्या बनवते तो तवा आहे. तर अशा पद्धतीने आपण आपले जे आहेत उत्तापे बनवून घ्यायचे आहेत. तर अजून मी एक सेम तुम्हाला ह्याच पद्धतीने करून दाखवते. तर मी छोट्या छोट्या साईजमध्ये केलेले आहेत. तुम्ही हवं तर अजून जास्त त्याला स्प्रेड करून छान असं त्याच्यावरती सगळे व्हेजिटेबल्स टाकून बनवू शकता. आपण ह्याच्यामध्ये सोडाही मिक्स केलेला नाही आणि इनो पण मिक्स केलेला नाही, तरी पण खूप छान असे त्याला जाळी पण तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, कारण आपण याच्यामध्ये दही मिक्स केलेलं आहे आणि त्यामुळे दह्यामुळे ते खूप छान होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. तर अशा पद्धतीने आपण बाकीचे सगळे आपले उत्तापे करून घेऊयात. परत याच बॅटरपासून आपण खूप छान असे आंबोळ्या करू शकतो, त्याचबरोबर क्रिस्पी डोसा पण बनवू शकतो. बस तुम्हाला जी पिठाची किंवा आपल्या बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ते थोडीफार चेंज करावी लागेल. जसे की आपल्याला खूप क्रिस्पी डोसा बनवायचा आहे तर तुम्ही त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करू शकता, किंवा ह्या बॅटरमध्ये पण खूप छान असे बनतात. तर बघू शकताय आपल्या एका साईडला जे आहेत उत्तप्पे तयार झालेले आहेत आणि साईडला आंबोळी पण छान अशा रेडी झालेल्या आहेत, एकदम स्मूथ आणि सॉफ्ट अशा. आता इथे मी तुम्हाला एकदम क्रिस्पी असा डोसा बनवून दाखवते. बघू शकता खूप छान असं जे बॅटर आहे खूप छान स्प्रेड होते तव्यावरती. तर वरून थोडंसं आपल्याला तेल, जेव्हा तो थोडंसं तेल आपल्याला वरून मिक्स करायचं आहे, जेणेकरून तो छान असा क्रिस्पी होईल. बघू शकता त्याचे काठ पण लगेच सुटलेले आहेत. आणि अशा वेळेस काय करायचं, आपल्याला गॅस थोडा मीडियम फ्लेमवर करून ठेवायचा आहे, जेणेकरून छान असा डोसा आपला क्रिस्पी होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही एकाच बॅटरमध्ये नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार करू शकता. खायलाही खूप हेल्दी आहेत. सकाळच्या वेळेस तुम्ही पटकन बनवू शकता. कोणाला जो नाश्ता आवडतो करायला त्याला त्या पद्धतीचं बनवून देऊ शकता. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर आज जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बघू शकता खूप छान असे डोसे, क्रिस्पी डोसे आपले रेडी झालेले आहेत. त्याचबरोबर उत्तापे आणि सोबत आपली आहे खोबरे आणि शेंगदाण्याची मस्त अशी चटणी, एकदम चमचमीत अशी. तर पूर्ण फॅमिलीसाठीचा नाश्ता हा एका बॅटरमध्ये तयार होऊ शकतो. बस तुम्हाला इथे त्याचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे. आणि इथे मी 1 वाटी मूगचा यूज केलेला आहे. तर तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त पण करू शकता. थँक्यू गाईज.